स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांची जयंती साजरी करताना विविध कार्यक्रमांचे आयोजन अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात करण्यात आले। यावेळी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना काँग्रेसचे आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी भैयासाहेब ठाकूर यांनी लहानपणापासून दिलेली शिकवण आणि वागणूक या आठवणींना उजाळा दिलाय। भैयासाहेबांनी आपल्या घरीप्रमाणे नव्हे तर कणखर आणि संघर्ष करायला शिकवले। वाघ ज्याप्रमाणे आपल्या पिल्लाला शिकवण देतो तशी शिकवण भैयासाहेबांनी दिली आहे। त्याचसोबत आपल्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या संस्कारांची शिदोरीही त्यांनी दिली आहे। भैयासाहेब यांच्या आठवणी सांगताना आणि त्यांनी दिलेली विकास कामाची शिदोरी आणि वारसा आपण पुढे चालवत आहोत हे सांगताना ॲडव्होकेट यशोमती ठाकूर अत्यंत भावुक झालेत। आणि कठीण प्रसंग आला की मी ते शब्द आठवते। आज 6 वर्ष झाली, पण असं वाटतं की बाबा कालच तर गेले का आपल्याला सोडून। आणि बाबांना आम्हाला परीसारखं लहानाचं मोठं नाही केलं। वाघ जसा वाघाच्या पिल्लाला मोठं करतो ना, तसं त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं। म्हणजे राजकारणात मी येईल असं मलाही कधी वाटलं नव्हतं, किंवा माझे पोरही येतील असंही मला काही वाटत नाही। पण सामाजिक बांधिलकी ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि ही काळाची गरज आहे। नाही तर जसं तो बाबा कुठून आला आणि आपल्याला बेलपत्र सांगून गेला, तसे लोक येतील आणि आपल्याला गुंडाळून ठेवतील हे नक्की। आणि तुम्हाला आम्हाला आणि अमरावती जिल्ह्याला गुंडाळण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये सुरू आहे, हेही तेवढंच खरं आहे। आपण बोलतो आणि जो पुरोगामी विचाराचा आहे तो प्रत्येक जण, तो कोणचा बाबा आला होता त्यांनी बेलपत्राचं काय सांगितलेलं होतं। माझेही गुरुजी आहेत या ठिकाणी आहेत, मदन भैया तिवारी आहेत, माझे गुरुजी आहेत, मलाही मार्गदर्शन करतात, सात्विक मार्गदर्शन करतात। आणि सनातन धर्म आपण सगळेजण त्या ठिकाणी जोपासतो, पण सनातन धर्माचा विपर्यास कुठेतरी आपल्या या देशामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आणि अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे।